किती दिवस झाले हो, पोरगा अजून आपल्याला भेटायला नाही आला. सारखी आठवण येते त्याची. तुमच्या बायकांचं असंच असतंय. अगं पोराचा पगार वाढलाय, पोस्ट वाढली, म्हणजे कामाची जबाबदारी वाढलेली असेल ना त्याची. म्हणजे मोठा साहेब झाला म्हणून आई वडिलांना भेटायला यायचं नसतंय होय? येईन ना आज ना उद्या भेटायला. हा का पोरग काय आपल्याला सोडून चाललंय का कुठं? मला गॅरंटी आहे माझ्या पोराची. तू उगा काही मनात शंका नको आणत जाऊ. अहो दुसऱ्याची पोरं बघितल्यावर मन अगदी भरून येतो त्याला बघण्यासाठी. मग काय आता इथं पदराला बांधून हिंडते का? येईन एकनादी एक दिवस पोरगा आपलं नक्की लवकर. नको काळजी करू तू. हॅलो सुहास, कधी येणारच बाळा तू? गाई नाही जमणार. बरं बघतो, जमलं तर येतो, मी तुला फोन करतो यायचं असेल तर. हो हो. काय झालं? अगं आपल्याला गावाकडे जावं लागेल, आईचा फोन आलता. आता कशाला? आपण बोलतोय ना फोनवर. नाही असं नाहीये ना, उगाच तिकडे जाऊन काय करणार आहे आपण? अगं 6 महिने झाले आपण गेलो नाही, आई बाबाला भेटलो नाही. अहो पण बोलणं चालणं तर होतंय ना आपलं. अगं फोनवर कुठं असतं का? त्यांना काळजी वाटत असेल. अगं ती एकटेच आहेत तिकडं. अहो तिकडे जर आपण गेलो तर इकडचे काम सगळे तसेच राहणार हो. कळत कसं नाहीये तुम्हाला? अगं पण काम रोजचेच येत. 6 महिन्यापासून गेलो का आपण? तू मागच्या महिन्यात काय म्हणली होती आपण जाऊ नंतर, आता पण तसंच म्हणते का? हे बघा नंतर जाऊया, तुम्हाला काय नाही माहिती. हे बघ जावं लागणार आहे. रडत होती आई. तुला यायचं असेल तर आवरून घे, निघू आपण. अहो काय तुमचं? मी बोललो ना तुला, मला जावं लागणार आहे. बाबा अचानक आलं पोरा. अचानकच आलो बाबा. बरं झालं आलं बघ. आई तर नुसती वाट्याला डोळे लावून बसली होती बघ. अरे सुहास, कधी आलास बाळा? आता आलो आई. बस बस. कशी आहेस तू? मी बरी आहे. इतके दिवस लागते तुय आई वडिलाला भेटायला यायला? गाई मला पण आठवण येत होती, पण कामच एवढं होतं ना, नाही येता आलं. एवढं काम असते का रे? आणि काही लोक पण येऊन नव्हते मला. पण आई तू टेन्शन न घेऊ, आता ना मी 10-15 दिवस इथंच थांबणार आहे तुझ्याजवळ. बरं झालं आला बाबा. अरे आम्हाला म्हाताऱ्याला तरी कोणी तुमच्याशिवाय. काय आता तुम्ही सोडलं तर आमच्या आयुष्यात काय नाही राहिलं बघा. पण म्हाताऱ्या बापाची कधीतरी आठवण काढीत जा बघ. बाबा आलो ना मी आता, तुम्ही काळजी नका करू. मी आता 10-15 दिवस इथंच थांबणार आहे. बघितलं, आणि ही तर म्हणायची पोरग विसरला आपल्याला. असं कसं विसरायला आहे मी? आता तू येतच नव्हता म्हणून म्हणायचे आपलं खरंच विसरला की काय आपल्याला सुहास. बरं जाऊ दे, बघत नको बसू. आता आहे ना त्याला आहे ना काहीतरी खायला प्यायला कर. हा पाणी तरी आण निदान जा. हो आणते मी पाणी. सुन. हा चालते. अहो अजून आपण किती दिवस डॉक्टरांकडे चक्र मारणार आहे? आता डॉक्टरांनी सुद्धा सांगितलंय की तुम्ही कधीच आई नाही होऊ शकत. तू खचून नको जाऊ बरं. समजा माझ्यात जर दोष असतं तर काय केलं असतं? हो पण तुमच्यात दोष नाहीये हो, दोष माझ्यात आहे. आणि तुम्ही तरी किती दिवस असं मन मारून जगणार आहेत? हे बघा, मला असं वाटतंय की तुम्ही दुसरं लग्न करा. अगं हे काय बोलती तू? मी नाही करू शकत दुसरं लग्न. एक काम करू, आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ ना, चांगला उपचार घेऊ. अहो सगळं केलं असतं पण पैसा पण लागतो.
एकतर आपली परिस्थिती पण बघा तुम्ही कशी आहे. हे बघ, होईल सगळं ठीक. तू टेन्शन नको घेऊ. पूर्वा, जाऊन आले डॉक्टरकडून? हो, जाऊन आले. काय म्हणाले डॉक्टर? नाही होऊ शकणार मी आई. अगं नको निराश हो, होईल सर्व ठीक. मी एक सांगू का पूर्वा? हं, तुम्ही एखादा अनाथ मूल का दत्तक घेत नाहीत? मी विचार केलता बरं का, पण माझं मनच मानत नाही हो. अगं तुम्ही एखादा अनाथ मूल दत्तक घेतलं ना, त्या मुलाला पण घरदार मिळेल, आईबाबाचं प्रेम मिळेल आणि तुम्हाला आईबाबा होण्याचं समाधान. खरं आहे हे. हा तर विचार मी केलाच नव्हता. अहो, पण आमचे हे मान्य होतील का? अगं होईल ना. सुहास माझ्या मुलासारखा आहे, मी बोलून बघते हवं तर. चालेल, तुम्ही पण बोला, मी पण त्यांच्याशी बोलते. हो, होईल सर्व ठीक. काय झालं सुहास? डॉक्टरांकडे गेलता का नाही तू? काय म्हणले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले मूल होणं काय शक्य नाही. काय? अरे इथं सरळ सरळ फसवणूक झाली ना आपली. मुलीमध्ये दोष आहे, मुलीला मूलबाळ होऊ शकत नाही, हे लग्नाआधी तिच्या घरच्यांनी सांगायला पाहिजे होतं ना आपल्याला. आता काय करायचं आपण? एक तर माझ्या भावाचा एकुलता एक मुलगा तू, आणि आता तुझ्या घरात मूलबाळ नाही म्हणजे माझ्या भावाचा वंश बुडाला की. हे ना उघड उघड फसवणूक आहे. तुला मी सरळ सांगतो, दुसरं लग्न करून टाक. काय करतो इथं ठेवून? इथं आयुष्यभर वज बनून राहिनी तुझ्यावर. कसं आहे ना काका, तिचे काम तीच करते, घरचे काम करून शेतातले पण काम करते, माझ्या आईवडिलांचा सांभाळ करते, माझी पण काळजी घेते. तुम्ही आत्ता म्हणाले ना ती आई होऊ शकत नाही, ती तशी पण आई आहेच. कारण आईसारखा सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांचा सांभाळ करते. त्याच्यामुळं तिचं वजन आहे आमच्यावर, उलट आमचं वजन तिच्यावर आहे. आणि काका दुसरा प्रश्न राहिला मुलाचा. आमच्या नशिबात असेल तर होईल मूल, नाहीतर आम्ही अनाथ आश्रमातून मूल दत्तक घेणार आहे. आपल्या मुलाला आपले सगळे समजतात, पण दुसऱ्याचं मूल घरी आणून त्याला आपलं मूल समजणं, याच्यासाठी खूप मन मोठं लागतं बरं का काका. आणि माझ्या बायकोचं तेवढं मोठं मन आहे. त्याच्यामुळं आहे ना, तुम्ही वजाची चिंता काय करू नका, आम्ही आमचं बघू. घ्या, आम्ही तुम्हाला ज्ञान शिकवायला आलो, तुम्ही आम्हालाच शिकवत बसलाय. काय पटेल ते करा. धरे, तू काळजी नको करू, हं? होईल सगळं ठीक. हो इथं आला राव. आलो इकडे. कुठं झाला? अरे काय नाही, जरा बाहेर निघालो. बाहेर निघालो? रात्र पडायच्या आत घरी ये. सचिन, आता यांना येताना बघून कसं वाटलं माहितीये का मला? कसं? बगळ्या संग कावळा चालल्यासारखं. अरे मला तर वाटलं बत्ताशा संघ कोळसा म्हणशील. अरे आपल्या ठीक आहे, पण आता माझी बायको आहे ना सांगती, तिला कसं वाटेल बरं? अरे काय नाही, सगळं चालतंय, सगळ्यांना माहिती तू काळाच आहे. डांबऱ्या. वहिनी, रात्री नवरा हरत नाही ना तुमचा, म्हणजे अंधारात बॅटरी लावून बघावं नाही लागत ना? अहो भाऊजी, असं काय बोलायला लागले तुम्ही ह्यांना? हा वहिनी, चालतंय, मस्करी, जुने मित्र आहे आम्ही. पण एक फायदा आहे बरं का, रात्रीचं रानात बिनात जरी गेला ना, अरे बिबट्याला सुद्धा ह्यो दिसायचा नाही. बिबट्याच घाबरत नाही. हो काय, बघिरा आला, बघिरा. बरं येतो मी, उशीर होते आम्हाला.
राग आला का तुला? नाही अरे तसं काय नाही, आपण मित्र आहे अरे, आपल्या हातात चालतं. आला तरी काय करणार आहे तू? काळच काळाच तू चला. ओय काळ्या. मजा आली, पण सकाळी सकाळी दिवस चांगला जाईल. पण हे वहिनी कसं काय याच्याबरोबर राहत असतील रे? काय आवडलं असं नाही ना याच्यात? काय मी तू हे यायला. जाऊ दे मरू दे, चल चल. काय हो, तुमचे मित्र तुमच्या बाबतीत काय काय बोलत होते? तुम्ही त्यांना का काय नाही बोलले? अगं ते माझे मित्राचे, ते बोलणारच आहे. जाऊ दे, दे सोडून. अहो, मित्र आहे म्हणून काही नसतं बोलायचं हो कुणाला. अगं मी दिसायला काळ आहे, मग ते चिडवणारच ना. पण तुला पण वाईट वाटत असेल ना, तू दिसायला एवढी सुंदर आहे आणि मी दिसायला काळा. नाही हो, मला त्याचं वाईट नाही वाटत आहे. आणि हो, मी तुमच्या दिसण्यावर प्रेम नाही केलं, मी तुमच्या मनावर प्रेम केलं. आणि बघा, आपल्या पंढरीचा विठ्ठल सुद्धा सावळाच आहे ना, मग त्याला लोक काय असेच नावं ठेवतात का? अगं आपला पंढरीचा विठ्ठल दिसायला सावळा आहे, काळा तर नाही ना. आणि मी काळा आहे, मग लोक मला नाव ठेवणारच ना. पण एक गोष्ट मात्र आहे, लोकांनी किती पण नावं ठेवली ना, तू मला नाव नाही ठेवत. तुझं प्रेम असंच राहू दे माझ्यावरती. माझं प्रेम असंच राहीन तुमच्यावरती. बरं चला, आपण जेवण घेऊयात. चला.